नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये आता मनरेगाऐवजी आणण्यात आलेल्या बीजी रामजी या कायद्याची तत्वता अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा GR 8 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आपण तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून मनरेगा योजनेअंतर्गत बदल करून नवीन कायदा विकसित भारत योजना रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण अर्थात बीजी रामजी या नावानं संमत करण्यात आलेले आहे. मात्र हा कायदा अद्यापही अंमलात आलेला नाही. बऱ्याच साऱ्या राज्यांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. परंतु आता राज्यांमध्ये यापूर्वी अकुशल रोजगाराची हमी देण्यासाठी संदर्भातील कायदा अस्तित्वात असेल अशा राज्यांना कायदा केंद्रीय कायद्याशी सुसंगत ठेवण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा कायदा राबवण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने आता राज्यांमध्ये महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 हा कायदा अकुशल रोजगारांची हमी देण्यासंदर्भातील आहे. त्यांच्यामुळे आता राज्यामध्ये या बीव्हीजी रामजी 2025 या योजनेला तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. बीव्हीजी रामजी शासन निर्णय आपण आता बघणार आहोत की काय काय लिहिलेलं आहे. संसदे म्हणजेच की पारंपरित केलेला विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण विकास भारत रामजी कायदा हा 2025च्या अंमलबजावणी करण्याबाबत रोजगार हमी प्रभावाने सादर केलेल्या 24 मार्च 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीनुसार मंजुरीनुसार या संदर्भातील मुख्य सचिवांच्या 1 एप्रिल 2026च्या कार्यकर्तृत्वाला अनुसरून महाराष्ट्र राज्यामध्ये बीजी रामजी या कायद्याची तत्वता अंमलबजावणी मान्यता देण्यात आलेली आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण या कायद्याची राज्यात तत्वता अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र रोजगार अधिनियम 1977 अंतर्गत वैयक्तिक सामूहिक सार्वजनिक लाभांच्या रोजगार संदर्भातील तरतुदी अबाटीच्या ठेवून केंद्र शासनाच्या 125 दिवसाच्या वैधानिक हमीनंतर उर्वरित कालावधी अकुशल रोजगारांची वैधानिक हमी कायदा ठेवण्याऐवजी देखील मान्यता देण्यात आलेली आहे. अंमलबजावणीच्या खर्चातील केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीची तरतूद 60-40 म्हणजेच की प्रमाणामध्ये करण्यात आणि आवश्यकतेनुसार लेखाशीर्ष उघडण्यासाठी नियोजित वित्त विभाग म्हणजेच की हा वित्त विभागाच्या मान्यतेनुसार महालेखापाल कार्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. हा कायदा केवळ म्हणजेच की केंद्र शासनामार्फत लागू केल्यानंतर राज्यात सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बीजी रामजी मधील कलम 30 नुसार महाराष्ट्र रोजगार अधिनियम 1977 मध्ये सुसंगत सुधारणा करण्याची कारवाई ही रोजगार हमी विभागात मार्फत करण्यात येऊन माननीय मंत्रिमंडळासमोर रोजगार हमी योजना प्रभावामार्फत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या बदलामध्ये म्हणजेच की प्रकारच्या मंजुरीसह बीव्हीजी रामजी कायदा राज्यांमध्ये तत्वता अंमलबजावणीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर अशी माहिती हवी असेल नवीन अपडेट तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.